नमस्कार. आज आपण बघणार आहोत हेल्दी सँडविच. त्यासाठी लागणारे साहित्य आहे ब्रेड. तुम्ही ब्राऊन ब्रेड पण घेऊ शकता. 2 मध्यम आकाराची गाजरं, 1 कांदा, 2 छोटे टोमॅटो, 1 काकडी, 1 वाटी दही आणि चिरलेली कोथिंबीर, ओरेगॅनो, चिली फ्लेक्स आणि मीठ. त्यासाठी आपल्याला दही गाळून घ्यायचे किंवा लटकवायचे. त्यासाठी एक पांढरं फडकं घेऊया डीप आणि त्याच्यामध्ये आपलं वाटीभर दही जे आहे ते घालूया. झालं असं की हे आपण असं आधी पिळून घेऊया. दही गाळण्यासाठी आपण आणखीन एक जुगाड करणार आहोत. त्यातलं सगळं पाणी आपल्याला काढून ठेवायचं आहे. माझ्याकडे हे जड खलबत्ता आहे आणि एक आप्पे पात्र आहे. ते आपण असं ह्याच्यात अरेंज करूया आणि एक 10 मिनिटं वाट बघूया. हंकरचा आपला जुगाड झालेला आहे. आपण उघडून बघूया. इथे आपण गाजर आणि काकडी किसून घेतलंय आणि त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे. कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे आणि आपलं हे हंकड तयार आहे. यू कॅन सी आपण सगळं पाणी काढून टाकलेलं आहे ह्याच्यातलं. आपण हे आता सगळं मिक्स करून घेऊया. किती लागेल त्याप्रमाणे घ्या. तुम्हाला किती सँडविचेस बनवायचे त्यावर. साधारण 3 सँडविच तर नक्कीच होतील. ओरेगॅनो, कोथिंबीर, चिली फ्लेक्स, थोडंसं मीठ, टोमॅटो, कांदा. लहान मुलं कांदा खात असतील तर घालावा. काही काही जणांना नाही आवडत. मुलं कांदा नको. काकडी, गाजर. मिक्स करून घेऊया. लागलंच तर आपण परत भाज्या ॲड करू. ह्याच टेक्स्चरसाठी आपण टोमॅटो आणि काकडीमधलं पाणी काढून टाकलंय. हे बघा असं घट्ट. आता हे इझी स्प्रेड सुद्धा होईल ब्रेडवर. ब्रेडला आपण बटर आणि केचप लावून घेऊया. मगाशी साहित्यात नाही सांगितलं कारण की सँडविच म्हटल्यानंतर हे 2 गोष्टी तर प्रामुख्याने आल्याच. विदाऊट फेल आपण हे अप्लाय करणारच. त्यात सगळ्या मुलांच्या आवडीवरती पण असते. केचप लावूया. इझी स्प्रेड होतंय. कॉर्नर्सला नाही लागलं चालेल. आपण त्याला शेप देणार आहोत. कॉर्नर्स तशाही काढून टाकायचे आपल्याला. कडा काढून घेऊयात आपण. तुम्ही या कडांचं काय करता? लहान मुलं खात नाहीत. माझ्याकडे आम्ही खाऊन टाकतो, मोठी माणसं जी असतात ते. आणि तसे त्याच्यामध्ये भाज्या असतातच आलेल्या. तुम्हाला हवा तो शेप देऊ शकता. ट्रायंगल द्या, स्क्वेअर द्या, स्टिक्स काढा. इट्स फुल्ली डिपेंड ऑन युअर क्रिएटिव्हिटी. कट करून झालेत. सी